गाव छोटंसं होतं, पण तिथल्या लोकांच्या भावना मात्र खूप मोठ्या होत्या. सकाळी कोंबड्याच्या आरवण्याने दिवस सुरू व्हायचा आणि संध्याकाळी चुलीच्या धुरात संपायचा. त्या गावातच नवीनच आलेली होती प्रिया. प्रिया शहरात वाढलेली, शिक्षणासाठी गावात आलेली शिक्षिका. तिचं बोलणं, चालणं सगळंच वेगळं होतं. गावातले लोक तिच्याकडे कुतूहलाने बघायचे, पण तिच्या नम्र स्वभावामुळे सगळे तिच्यावर प्रेम करायला लागले. त्याच गावात राहायचा अमोल. शेती करणारा, साधा पण मनाने खूप चांगला. त्याचं लग्न झालेलं होतं. बायको सविता, घर सांभाळणारी, कष्टाळू. बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य परफेक्ट वाटायचं, पण आतून अमोल थोडा रिकामा होता. एक दिवस शाळेतल्या कामासाठी अमोल गेला आणि तिथे त्याची प्रिया सोबत पहिली भेट झाली. नमस्कार, प्रिया हसून म्हणाली. अमोल थोडा गोंधळला. नमस्कार मॅडम. काही मदत हवी असेल तर सांगा. त्या छोट्याशा भेटीत काही खास नव्हतं, पण त्या हसण्याने अमोलच्या मनात एक हलकीशी लहर उठली. नंतर तो वारंवार शाळेत काही ना काही काम काढून जाऊ लागला. कधी मुलांसाठी पाणी आणायचं, कधी दुरुस्ती करायची. आणि प्रत्येक वेळी त्याची नजर प्रियाला शोधायची. प्रिया देखील हळूहळू त्याच्या साधेपणाकडे आकर्षित होऊ लागली. शहरातल्या दिखाव्यापेक्षा अमोलचं खरं मन तिला जास्त आवडायला लागलं. दिवस जात होते आणि त्यांच्यातल्या गप्पा वाढत होत्या. सुरुवातीला शाळेच्या कामापुरत्या मर्यादित असलेल्या गप्पा आता वैयक्तिक गोष्टींपर्यंत पोहोचल्या होत्या. एक दिवस दुपारी सगळे घरी गेले होते. शाळा शांत होती. प्रिया वर्गात बसून पेपर्स तपासत होती. तेवढ्यात अमोल आला. इतक्या उशिरा अजून घरी नाही गेलात, त्याने विचारलं. प्रिया हसली. काम संपत नाही ना. अमोल तिच्या जवळ बसला. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. अचानक प्रिया म्हणाली, तुमचं आयुष्य कसं आहे? अमोल थोडा विचारात पडला. ठीक आहे, पण कधी कधी वाटतं काहीतरी कमी आहे. प्रिया त्याच्याकडे बघत राहिली. त्या नजरेत काहीतरी होतं, जे दोघांनाही समजत होतं, पण कुणीच बोलत नव्हतं. त्या दिवसानंतर त्यांचं नातं अजून जवळ आलं. आता ते फक्त मित्र नव्हते, एकमेकांची सवय झाली होती. एक दिवस संध्याकाळी पाऊस सुरू झाला. प्रिया शाळेत अडकली होती. अमोल तिला घ्यायला आला. चला, मी सोडतो, तो म्हणाला. रस्ता चिखलाचा होता आणि पाऊस जोरात पडत होता. प्रिया घसरली आणि अमोलने तिला पकडलं. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखा वाटला. दोघेही खूप जवळ होते. श्वास एकमेकांना जाणवत होते. प्रिया हलक्या आवाजात म्हणाली, अमोल, हे चुकीचं आहे ना? अमोल काही बोलला नाही, पण त्याच्या हाताची पकड अजून घट्ट झाली. त्या पावसात, त्या शांत रस्त्यावर दोघांनी आपल्या भावना मान्य केल्या, शब्दांशिवाय. त्या दिवसानंतर त्यांचं नातं बदललं. ते चोरून भेटू लागले. कधी शेताच्या बांधावर, कधी गावाच्या बाहेरच्या विहिरीजवळ. प्रत्येक भेटीत प्रेम होतं, ओढ होती, पण सोबत अपराधीपणाही. अमोल घरी गेल्यावर सविताच्या डोळ्यात बघू शकत नव्हता. प्रिया रात्री स्वतःलाच प्रश्न विचारायची, मी काय करते? पण दुसऱ्या दिवशी ते पुन्हा भेटायचे, कारण त्यांचं मन त्यांना दूर राहू देत नव्हतं. एक दिवस सविताला काहीतरी संशय आला. अमोलचा बदललेला स्वभाव, त्याचं वारंवार बाहेर जाणं. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातलं दुह अमोलला दिसत होतं. त्या रात्री अमोल झोपला नाही. त्याला 2 आयुष्यांमध्ये निवड करायची होती. दुसऱ्या दिवशी तो प्रियाला भेटला. आपण हे थांबवायला हवं, तो म्हणाला. प्रिया शांत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. माहितीय, पण खूप उशीर झाला आहे, ती म्हणाली.
अमोलने तिचा हात धरला. उशीर झाला तरी चालेल, पण कुणाचं आयुष्य तोडून आपलं बनवायचं नाही. दोघंही रडत होते, पण त्यांना माहिती होतं हेच योग्य आहे. त्या दिवसानंतर त्यांनी भेटणं बंद केलं. प्रिया काही दिवसांनी गाव सोडून गेली. अमोल पुन्हा आपल्या आयुष्यात परतला, पण आतून काहीतरी कायमचं बदललं होतं. सविताने काहीच विचारलं नाही, पण तिने सगळं समजून घेतलं होतं. वर्ष गेली. एक दिवस पावसात अमोल शेतात उभा होता आणि अचानक त्याला त्या दिवसाची आठवण आली. एक छत्री, एक स्पर्श आणि एक सांगितलेलं नातं. काही नाती आयुष्यभर टिकत नाहीत, पण त्यांची आठवण मात्र कायम राहते.